नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अविनाश कोलटकर, प्रिन्सिपल सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज वाशिम. इंजिनिअरिंग कॉलेज ॲडमिशन प्रोसेसबद्दल दरवर्षी पालकांना विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन असते. हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आम्ही सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज वाशिमकडून एक ॲडमिशनबद्दल इन्फॉर्मेशन सिरीज सुरू करत आहोत. या सिरीजमध्ये आपल्याला वेळोवेळी ॲडमिशनबद्दलची माहिती देण्यात येईल. ही माहिती आम्ही सन्मती इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईट, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर उपलब्ध करू आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग कोर्सेस व त्याचे स्कोप याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही या सिरीजमध्ये तुम्हाला देऊ. मित्रांनो नमस्कार. आज आपण कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग फील्डबद्दल माहिती करून घेऊ. आपल्याला माहितीच आहे आजचे युग हे डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगाचे नवनिर्माते आहेत ते कम्प्युटर इंजिनियर्स आणि IT प्रोफेशनल्स. या क्षेत्रात आपल्याला वेगवेगळे कम्प्युटर लँग्वेजेस शिकणे व डेव्हलप करणे, IC आणि हार्डवेअर डेव्हलप करणे, सॉफ्टवेअर डेव्हलप करणे, वेबसाईट बनवणे, वेगवेगळे ॲप बनवणे, डेटा ॲनालिसिस करणे, गेम्स आणि ॲनिमेशन बनवणे, कम्प्युटर आणि सुपर कम्प्युटर बनवणे. मित्रांनो, ॲपपासून बँकपर्यंत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून सायबर सिक्युरिटीपर्यंत हे विश्व लिमिटलेस आहे. जर तुम्ही डिजिटल वर्ल्डबद्दल पॅशनेट असाल तर खरंच या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्या. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण एक नवीन ब्रांचबद्दल माहिती घेऊ. त्या ब्रांचचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स. ही ब्रांच संपूर्ण जग बदलत आहे. इंटेलिजन्स सिस्टम निर्माण करून, सखोल डेटाचा उपयोग करून, अभ्यास करून अचूक निर्णय देणे या फील्डचे काम आहे. असे कुठलेही क्षेत्र नाही जिथे डेटा आणि इंटेलिजन्सचे काम नाही. बँकिंग असो किंवा हेल्थकेअर असो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असो किंवा वेदर फोरकास्ट. मित्रांनो, इंटेलिजन्स आणि इन्फॉर्मेशन याचा अंत नाही. त्यामुळे या क्षेत्राचा कधीही अंत नाही. इंटेलिजंट लोकांनी इंटेलिजंट कामासाठी या क्षेत्राची निवड करावी आणि मित्रांनो त्यामुळे तुम्ही या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यावी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगबद्दल माहिती घेऊ. कॅन वी इमॅजिन अ वर्ल्ड विदाउट इलेक्ट्रिसिटी? इम्पॉसिबल. तसेच इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिवाय आपण सगळेच अंधारात राहू. तर मित्रांनो, त्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे खूप इम्पॉर्टंट ब्रांच आहे. या क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेशन, इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन असे हे खूप मोठे क्षेत्र आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटीवर चालणारे मोटर्स, मशीन्स, इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट्स म्हणजेच इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, रेल्वेज, ऑटोमोबाईल्स, हेवी इंडस्ट्रीज, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, बरेच काही. हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रिसिटी शिवाय कुठलीही इंडस्ट्री चालू शकत नाही. त्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला भरपूर स्कोप आहे. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट क्षेत्रात बरेचसे जॉब इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला आहेतच, पण त्या व्यतिरिक्त सगळे इलेक्ट्रिकल इंजिनियर स्वतंत्र बिझनेसही करू शकतात. नमस्कार मित्रांनो. आज आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगबद्दल माहिती करून घेऊ. कुठलीही मशीन डिझाईन करणे, डेव्हलप करणे व मेंटेन करणे ही मेकॅनिकल इंजिनिअरची प्रमुख भूमिका असते. कारपासून एरोप्लेनपर्यंत व सुईपासून स्पेस स्टेशनपर्यंत सर्व काही. फक्त मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन, मशीन डिझायनिंग, ऑटोमोबाईल, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, रेल्वे इंजिनिअरिंग, मायनिंग इंजिनिअरिंग इतकेच नाही तर फोर्सेस, नेव्ही आणि बऱ्याच मर्चंट नेव्हीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची गरज असते. आणि मित्रांनो, जर तुम्हाला खरंच मशीन डिझाईनमध्ये आणि डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आवश्यक घ्या. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगबद्दल माहिती घेऊ. कॅन वी इमॅजिन अ वर्ल्ड विदाउट इलेक्ट्रिसिटी? इम्पॉसिबल. तसेच इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिवाय आपण सगळेच अंधारात राहू. तर मित्रांनो, त्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे खूप इम्पॉर्टंट ब्रांच आहे. या क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेशन, इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन,
डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन असे हे खूप मोठे क्षेत्र आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटीवर चालणारे मोटर्स, मशीन्स, इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट्स म्हणजेच इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, रेल्वेज, ऑटोमोबाईल्स, हेवी इंडस्ट्रीज, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन बरेच काही. हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रिसिटी शिवाय कुठलीही इंडस्ट्री चालू शकत नाही. त्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला भरपूर स्कोप आहे. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट क्षेत्रात बरेचसे जॉब इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला आहेतच, पण त्या व्यतिरिक्तही सगळे इलेक्ट्रिकल इंजिनियर स्वतंत्र बिझनेसही करू शकतात. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे बेसिक इंजिनिअरिंगबद्दल माहिती करून घेऊ. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे निर्माण करणे, डिझाईन करणे, कन्स्ट्रक्ट करणे, इन्फ्रास्ट्रक्चर बनवणे, म्हणजेच आपल्या सुख, सोयी व सुविधांचे विश्व निर्माण करणे. त्यामुळे कुठल्याही निर्माण करणाऱ्या क्षेत्रामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची गरज असतेच. जसे हाऊसिंग डेव्हलपमेंट, रोड आणि कन्स्ट्रक्शन, डॅम आणि ब्रिजेस कन्स्ट्रक्शन, एअरपोर्ट बनवणे, मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणे आणि खूप काही. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर्सला प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये खूप स्कोप आहे व बऱ्याच नोकऱ्याही अवेलेबल आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काही घडवायचे वेळ असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपले करिअर घडवा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थ्यांसाठी जॉब ओरिएंटेड एज्युकेशन आणि ट्रेनिंग देण्यासाठी कटिबद्ध आहे. याकरिता आमचे कॉलेज व मुकुंद एज्युकेशन सोसायटी दरवर्षी मेगा जॉब फेअर 21 फेब्रुवारीला घेत असते. हा मेगा जॉब फेअर सर्व समावेशक असतो. यावर्षी झालेल्या मेगा जॉब फेअरमध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रातील ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, IT तसेच ITI, नर्सिंग, एज्युकेशन क्षेत्रातील जवळजवळ 30 कंपन्या आल्या व त्यात 150 विद्यार्थी प्लेस झाले.